एक क्लिक आणि 20 लाख गायब। मंडळी, ही कहाणी आहे पुण्यातल्या एका IT इंजिनियरची, ज्याला सोशल मीडियातल्या एका लिंकवर क्लिक करणं भलतंच महागात पडलंय। 40 वर्षांच्या अविनाश कुन्नुबारमच्या खात्यातून थोडके नव्हे तर तब्बल 20 लाख रुपये सायबर चोरट्यांनी गायब केले। हा सगळा प्रकार गेल्या मार्च महिन्यात अविनाशला मेसेजवर एक लिंक आली। ही लिंक क्लिक केल्यानंतर त्याला टास्क मिळाल्यानंतर ही टास्क पूर्ण केल्यावरती पैसे मिळतील असं सांगण्यात आलं। अविनाशनेही पैसे मिळतील या मोहापायी ही लिंक क्लिक केली, दिलेली टास्क पूर्ण केली आणि त्याला काही पैसेही मिळाले, मात्र ते तेवढ्यापुरतेच। त्यानंतर अविनाश यात पुरता गुंतला आणि त्याचे पैसे अडकत गेले। सुरुवातीला पैसे मिळाल्यानं अविनाशनं त्या स्कीममध्ये आणखी पैसे गुंतवले, पण हे करताना तो कधी यात अडकला हे त्यालाही कळलं नाही। डिसेंबर महिन्यापर्यंत काम करूनही, ऑनलाईन टास्क पूर्ण करूनही अविनाशला परतावा मिळणं बंद झालं होतं। तोपर्यंत त्याचे तब्बल 20 लाख रुपये गुंतवले गेले होते आणि परतावा मिळायचं बंद झाल्यावर अविनाशच्या लक्षात आलं, आपण पुरते फसले गेलोय। हे सगळं लक्षात आल्यानंतर अविनाशने पुण्यातल्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली। एका अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजनं अविनाशचं अकाउंट साफ केलं होतं। आता तुम्हालाही जर असा मेसेज आला तर काय काळजी घ्यावी तेही पहा। कोणत्याही अनोळखी नंबरवरून किंवा मेलवरून मेसेज आल्यास सावध व्हा। कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, कोणतीही फाईल डाउनलोड करू नका, आपली माहिती कुणाला शेअर करू नका। आपली ऑपरेटिंग सिस्टीम, ब्राउझर, अँटीव्हायरस नेहमी अपडेट करा। पूर्ण माहितीशिवाय कुठेही पैसे गुंतवू नका। गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढतंय। सायबर चोरट्यांच्या या जाळ्यामध्ये अडकायचं नसेल तर सोशल मीडिया वापरताना तुम्हाला सावधान राहावं लागेल।